आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, इंजिनियर महेश पाटील आणि नारायण युटी व्यवस्था. तर जनसंवादमध्ये तुमचं स्वागत आहे. जनसंवाद, जनतेशी संवाद साधण्याचा हा आमचा कट्टा. नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. वास्तविक पाहता या निवडणुकीच्या चर्चे अगोदर आटपाडी नगरपंचायतची निवडणूक झाली, त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपनं एक आपला वरचष्मा ठेवला होता. परंतु या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये नव्हे तर अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजपची काहीशी पिछेहाट झाली. ही पिछेहाट का झाली, कशासाठी आणि कोणती कारणं आहेत, त्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आमची चर्चा ज्यांच्या सोबत होणार आहे ते आहेत आटपाडी नगरपंचायतचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष युटी जाधव सर, सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर महेश पाटील सर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील. या सर्वांसोबत आम्ही पत्रकार मंडळी चर्चा करणार आहोत. काही प्रश्नांची उकल तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की जेणेकरून आमच्या श्रोत्यांना, या जनतेला या प्रश्नांची उकल व्हावी आणि नेमकी ही निवडणूक कोणत्या मार्गाने गेली आणि कोणत्या पद्धतीने लढली गेली हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण या जनसंवाद कट्ट्याला सुरुवात करत आहोत. माझ्यासोबत समोर आहेत ते दादासाहेब वाक्षे, मानदेशी प्राईमचे संपादक. या प्रश्नांच्या माध्यमातून आज आपण जनतेशी संवाद साधूयात. प्रथमतः आपण जे विरोधी आहेत, विरोधी गट म्हणजे शिवसेना आणि ज्यांची युती होती राष्ट्रवादी, त्यांच्याकडे आपण पहिला प्रश्न घेऊन जातोय की तालुक्यामध्ये तुम्ही नगरपंचायतला थोडं कुठेतरी कमी पडला, नगराध्यक्ष हा तुमचा न येता भारतीय जनता पार्टीकडे गेला. परंतु आता ज्या निकालामध्ये हे संपूर्ण तालुक्याचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं तुम्ही चित्र बदलवलं, हे चित्र बदलवण्या पाठीमाग कोणते प्रमुख मुद्दे तुम्हाला विजयापर्यंत खेचून आणलं? कोणत्या प्रमुख मुद्द्यांनी तुम्हाला विजयापर्यंत खेचून आणलं? मुळामध्ये मी एक गोष्ट आपली क्लिअर करतो की नगरपंचायतची जी निवडणूक झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतःच्या स्वबळावरती लढली होती. आम्ही आमचा माननीय राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनल लावला होता आणि आम्ही तो पॅनल लावून आमची स्वतंत्र निवडणूक लढली होतो. त्याच्यामध्ये शिवसेना वेगळी होती आणि भारतीय जनता पार्टी वेगळी होती आणि हे आपले भारताचा गट तीर्थक्षेत्र हे वेगळे लढले होते. परंतु वास्तविक पाहता आमचा आणि शिवसेनेमध्ये त्यावेळेस मतभेद होता, तेव्हा आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्याच्यामध्ये मी एकटा निवडून आलो, म्हणजे माझी सुविधापत्नी संध्या पाटील निवडून आले आणि आमचा यल्लापा पवार असेल, प्रवीण जाधव असेल, परत वरती आमच्या आकाशवाणीचे आई साहेब असतील किंवा विजय पाटील असतील, हे सगळे उमेदवार घेऊन अगदी थोड्या मतावरती पराभव झाला. परंतु ह्या सगळ्याच्या दरम्यानच्या काळात थेटला म्हणजे नगराध्यक्षसाठी माननीय युटी जाधव सरांचं आम्ही काम केलं होतं, भारतीय जनता पार्टीने काम केलं होतं आणि आम्ही चांगल्या पद्धतीने मताधिक्य भारतीय जनता पार्टीला दिलं होतं आणि युटी जाधव सोबत आम्ही होतो. परंतु फक्त नगराध्यक्षासाठी, बाकी आमचा पॅनल स्वतंत्र होता. आता त्याच्यानंतर आमचे काही मतभेद झाले, आम्ही थांबलो, आम्ही बाजूला पडलो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आणि या युतीच्या दरम्यान माननीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्याशी चर्चा झाली. मग यांनी माननीय आमदार सुहास भैया बाबर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे मिळून अलायन्स करून ठरवा. मग आमचा हट्ट होता की एक मला किमान 2 जागा द्याव्या, पण शेवटी राजकारणात काही गोष्टीच्या तडजोडी झाल्या आणि एक जागा आम्हाला विनायक मासाळ यांच्या स्वरूपाने मिळाली आणि ती अतिशय आनंद होतोय आम्हाला की ती जागा आम्ही निवडून आणली. आणि शिवसेनेचे दुसरे 2 जिल्हा परिषद सदस्य माननीय जयदीप भैया, माननीय अध्यक्ष दादा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हेही चांगल्या मताधिक्याने निवडून आले. आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विचाराची पंचायत समिती खूप दिवसांवर सत्तांतर होत आहे. माननीय अध्यक्ष माननीय सुहासभाई यांच्या नेतृत्वात आटपाडीमध्ये पंचायत समितीमध्ये सत्ता येते, त्याचाही खूप आनंद. नगरपंचायतला तुम्ही शिवसेनेच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढला, परंतु तुम्ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा शिवसेनेसोबत तुम्ही अनिल शेठ पाटील असतील, भारताचे असतील,
राजेंद्र देशमुख असतील, हे सर्वजण एकत्र झाले, निवडणूक तुम्ही लढली आणि तुम्हाला यशही खेचून आणता आलं. हे सगळे एक गट्टा कसं तुमचा समन्वय साधला आणि कोणत्या गोष्टीवरती तुम्ही जी नाराजी होती तुमची ती दूर केली? बघा कसं असतंय, जरी मी आणि अध्यक्ष आम्ही स्वतंत्र लढलो असलो, एकदम टोकाचा संघर्ष झाला आमच्यामध्ये. म्हणजे एकदम टोकाचा, माझ्या सर्व सहकार्याचा कार्यकर्ता एकदम टोकाचा संघर्ष झाला. त्याच्यामध्ये मी फक्त म्हणजे माझी पत्नी निवडून आली. परंतु कसं असते राजकारणामध्ये, आम्ही भारतीय जनता पार्टीचं थेटला काम केलं होतं नगराध्यक्षसाठी. परंतु भारतीय जनता पार्टीने आम्हाला खाली जे बाबा हा पुढच्या ज्या काही वाटाघाटी असतात, उपनगराध्यक्ष कोणाला करायचं किंवा आपण कशा पद्धतीचं आपलं संख्याबळ घेऊन आपण कशा पद्धतीने सत्ता स्थापन करायची, त्याच्यामध्ये कुठेतरी आमचा विचार विनिमय गडबड झाली आणि कम्युनिकेशन कमी पडलं आणि थोडंसं नाही म्हटलं तर भारतीय जनता पार्टीनं आम्हाला डावललं. म्हणून मी ठरवलं की इथले आमदार मान्य सुहास भैया बाबा आहेत, आटपाडीच्या विकासासाठी माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ 2-250 कोटीचा निधी आणलाय आटपाडी शहराच्या जडणघडणीसाठी, मोठं योगदान आहे. शेवटी राजकारण आपण कशासाठी करतो? राजकारण हे विकासासाठी केलं जाते. ही भूमिका आम्ही घेतली आणि एकत्र येऊन पुढची निवडणूक लढलो. त्याच्यामध्ये यश सुद्धा चांगल्या पद्धतीचं आलंय. तुम्ही बघताय आता 3 जिल्हा परिषद सदस्य, 5 पंचायत समिती सदस्य आले. खूप चांगल्या पद्धतीचे यश आले. माननीय सुहास भैया बाबर, माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटील, माननीय राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीचं आम्हाला आता यश आलेलं आहे. पुढची जी प्रश्नावली आहे ते आमचे सहकारी मित्र सचिन मेनकुळे यांच्याकडे मी सोपवत आहे. नगरपंचायतच्या अनुषंगानेच आणखी एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर तानाजी पाटील यांच्याशी सोबत केली असे सांगितले, परंतु तुम्ही उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला होता आणि जसं तुमचं चिन्ह आहे घड्याळ, तर घड्याळाच्या वेळेप्रमाणेच बरोबर शेवटच्या क्षणी तुम्ही अर्ज पाठीमागं काढून घेतला. मग अर्ज माघारी घ्यायचा होता तर मग भरला कशासाठी, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. त्याच्यामध्ये फार ट्विस्ट आहे. आता हे सांगणं उचित नाही, परंतु आता तो काळ गेलेला आहे. तो आता विषय संपलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो ज्या विषयामध्ये मी अध्यक्षांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मिसेसचा अर्ज भरा, संध्या पाटील यांचा अर्ज भरा. आणि अध्यक्षाचे 8 नगरसेवक होते आणि ज्यांच्या सोबत आम्ही खरं तर म्हणजे नगराध्यक्ष आमचे मित्र युटी जाधव सर निवडून यासाठी प्रयत्न केले, त्या पार्टीमध्ये सुद्धा काही आमच्या विचाराचे नगरसेवक होते. तर त्यांच्याशी आमचं काही बोलणं झालं होतं. परंतु काय झालं, परत तिथं जे मतदान होणार आहे ते हात उचलायचंय, नगराध्यक्ष हुशार लागले एकदम, ते हात उचलून हे होतं. मग ते लक्षात आल्यावरती मग म्हटलं राहू दे आता. शेवटी मीनाक्षी पाटील ज्या आहेत त्या पण आमच्या घरातल्याच आहेत. माझी पत्नी झाली काय आणि त्या मीनाक्षी पाटील झाल्या काय, कुठेतरी एकच होते. म्हणून हे सगळं आम्ही विचार करून थांबलो आणि मीनाक्षीताई पाटील यांना बिनविरोध करायचं म्हणून ठरवलं. युटी सर, या माध्यमातून या प्रश्नाबरोबर मी तुमच्याकडे परत येतोय की चालू घडामोडीमध्ये म्हणजे नगरपंचायतचं इलेक्शन आणि त्याच्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन आलं. मुद्दा थोडासा याच्या अगोदरच चर्चेला गेलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा या गोष्टीवर फोकस करणं किंवा लोकांच्या पर्यंत ती भूमिका जाणं खूप महत्वाचं आहे. नगरपंचायतीमध्ये ओबीसीचा मुद्दा गाजला होता. त्यावेळेस तुम्ही स्वतः ओबीसीच्या माध्यमातून थेटसाठी होता. सौरभ यांनी ओबीसीच्या माध्यमातून भरला होता. या ठिकाणी कोणत्याही सभेमध्ये किंवा संभाषणामध्ये तुम्ही त्याच्यावर कधीही मुद्दा उचललेला नव्हता, परंतु विठलापूरच्या सभेमध्ये तुम्ही तो मुद्दा उचलून धरला, दिगंजीच्या सभेमध्ये उचलून धरला. मग लोकांच्या पुढे प्रश्न आहे की जे युटी सर आता इथं ओबीसीवर बोलत होते ते आटपाडीमध्ये का मुद्द्यावर बोलले नाहीत? मुळात ओबीसी आणि कुणबी या विषयाच्या अनुषंगानं आपला प्रश्न आहे. आणि या स्पेसिफिक प्रश्नाला मला वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे की कुणबी प्रमाणपत्र सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना या महायुती सरकारनंच दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः जे आपले गोरगरीब सामान्य मराठा समाज बांधवातले जे काही मुलं विद्यार्थी असतील त्याच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये प्राधान्यक्रम द्यावा आणि ऐच्छिक स्वरूपामध्ये राजकीय लाभासाठी ते उपयोग करावा असा तो विषय होता. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की मुळात नाही म्हटलं तर महाराष्ट्रामधला मराठा समाज बांधव हा बहुसंख्येने 1 नंबरचा आहे.
थोडक्यात इतर समाज घटकांचा तो मोठा भाव आहे, भावाचं स्थान आहे. आणि जे 347 छोट्या मोठ्या जाती समूह जे आहेत ते ओबीसी मध्ये येतात. तर मोठ्या भावानं या छोट्या मोठ्या घटकांना सांभाळून घ्यावं, पालकत्व घ्यावं, हा एक जुना पूर्वीपासूनचा शिरस्ता. मग या मोठ्या भावांनी मग आमदारकी असतील, खासदारकी असेल, वेगवेगळी महामंडळ असतील, अशा ठिकाणी मोठे बांधवच आहेत. आजही बघतो आपण चित्र जर बघितलं. आणि जे छोटे मोठे जे जात समूहातले जे घटक आहेत ओबीसी मध्ये जे स्पेसिफिक पूर्वीपासून आहेत, तर त्यांना कुठंतरी मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतची जी काही आरक्षण असतील सरपंचाची, अशा ठिकाणी की बाबा जिथं ज्यांची निकष किंवा पात्रता किंवा ज्यांना मर्यादा आहे त्यांना त्या मर्यादेपर्यंत तुम्ही खेळू द्यायला एक संधी होती, ती कुठेतरी डावलू नये, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. आणि जेणेकरून ज्या आटपाडी नगरपंचायतमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की आटपाडीमध्ये युटी जाधवांनी ओबीसी आणि कुणबीच्या संदर्भाने काही बोलले नाही. तर मुळात आटपाडी नगरपंचायतमध्ये जी काही निवडणूक झाली, महायुतीतलेच हे दोन्ही घटक भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांची शिवसेना, प्रमुख लढत शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये होती. म्हणजे निवडणूक म्हटल्यानंतर जरी आम्ही राजकारणाची चौकट सोडून बाहेर गेलो, जरी एकमेकांचे मित्र असलो, तर राजकारणामध्ये जी 15 दिवसापुरतीची स्पर्धा असते, या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्य स्पर्धक शिंदे शिवसेना होती. त्यामुळं मी त्या उमेदवार किंवा त्या पार्टीच्या धोरणाच्या संदर्भानं आणि मी माझ्या पार्टीचं विकासाचं विजन काय आहे भारतीय जनता पार्टीचं, हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रमुख प्रतिस्पर्धी ही आटपाडीमध्ये शिंदे शिवसेना होती. त्यामुळं जे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यावरतीच बोलणं राजकारणामध्ये आपल्याला जिंकण्यासाठी कधीही फायदेशीर ठरत असतं. त्यामुळं मला जे तुम्ही आता विचारलेला प्रश्न, त्या प्रश्नावरती बोलण्याची काही गरज वाटली नाही. आणि नंतर जो दिगंची जिल्हा परिषद गट, या दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये जो कुणबी आणि मूळ ओबीसी या संदर्भाचा जो प्रश्न आहे, या संदर्भानं आदरणीय शिंदे शिवसेनेचे तालुक्याचे नेते सन्माननीय तानाजीराव पाटील यांनी आटपाडी नगरपंचायतची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस मूळ ओबीसी वरती कुणबीचे दाखले घेऊन काही आमचे मराठा बांधवांचं अतिक्रमण सुरू आहे. हा त्यांचा प्रश्न डिसेंबर मध्येच आटपाडी नगरपंचायत संपन्न झाली, त्यावेळेस त्यांचं हे धोरण होतं. मग आता 2च महिन्यामध्ये लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली, जी की दिगंची गटामध्ये त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज यांना त्यांनी कुणबी दाखल्यावरती या ठिकाणी उमेदवारी म्हणून पुढे आणलं. मग सामान्य माझाच नव्हे, समस्त जे ओबीसी समाज बांधव आहेत, किंबहुना जे सुशिक्षित आहेत सर्व समाज घटकातले, फक्त ओबीसीतलेच म्हणत नाही, मग ते मराठा बांधव असतील, जे खुल्या प्रवर्ग येतात, त्यांनाही तो प्रश्न पडला की आटपाडीमध्ये कुणबी दाखल्याचं अतिक्रमण झालंय, असा प्रश्न तुम्हीच केलेला होता. आणि मग हाच प्रश्न तुम्हाला दिगंची गटामध्ये निवडणूक लढवताना प्रश्न पडला नाही का, हा प्रश्न माझ्यासहित सर्व समाज घटकांना पडलेला तो प्रश्न होता. आणि ते लोक गुणगुणत होती, लोकांच्या मनात होतं, फक्त लोकांच्या मनातली भावना एक निवडणुकीचं व्यासपीठ म्हणून मी मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात काही चुकीचं आहे असं काय वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं एकीकडं एकदा विरोध करायचा त्याच मुद्द्याला आणि तेच धोरण परत विरोध केलेलं धोरण स्वतःच आपण अवलंबायचं, मग ही कुठंतरी विसंगती वाटत होती. त्यामुळे तो मुद्दा मी प्रखरपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.